विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील पहिले प्रकरण इतिहासाची साधने हे अभ्यासले आहे। पहिल्या प्रकरणानंतर आपल्या प्रकरणाच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे, पृष्ठ क्रमांक 4 वर। तो स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे। पण हे सोडवण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाचा हा पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय सोडवणार आहोत, म्हणजे मी सर्व उत्तरे सोडून देणार नसून उत्तरापर्यंत जाणारा मार्ग दाखवणार आहे। आपण हा स्वाध्याय आपल्या वहीत सोडविण्याचा आहे। चला तर मग आपण स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूयात। एकूण 3 प्रश्न आहेत। प्रश्न पहिला, उपप्रश्न अ आणि ब, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा, असे 3 प्रश्न आहेत। त्यापैकी प्रश्न पहिला अ जो आहे तो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। पहिला आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे। तर आपण इथं उत्तर लिहिलं, त्याचं नवी दिल्ली येथे आहे। खाली पर्याय पण दिलेत जसे की आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। त्यातलाच दुसरा उपप्रश्न, दृकश्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो। दूरदर्शन हे याचं उत्तर आहे, ते आपण अधोरेखित केलेलं आहे। खाली त्याचे 4 पर्याय सुद्धा दिलेले आहेत। तिसरा जो उपप्रश्न आहे त्यामध्ये भौतिक साधनांमध्ये म्हणीचा समावेश होत नाही। म्हणी हे याचं उत्तर आहे, म्हणजे म्हणींचा समावेश होत नाही। 4 पर्यायापैकी ड हा जो पर्याय आहे तो याचं योग्य उत्तर आहे। विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारच्या प्रश्नांचं योग्य उत्तर देणं, लिहिणं हे आवश्यक आहे। आपल्याकडून काही अनावधानाने चुका होऊ शकतात। त्यापैकी पहिले म्हणजे आपण योग्य पर्याय निवडत असताना पर्याय न लिहिता पर्यायाचा तो अल्फाबेट तिथला लिहित असतो। म्हणजे नवी दिल्ली हे शब्द लिहायचा आहे आपल्याला तिथं। म्हणजे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ब येथे आहे असं न लिहिता पर्यायामध्ये असलेलं उत्तर तिथं लिहायचं आहे, नवी दिल्ली येथे आहे। त्यानंतर दुसरी एक चूक होऊ शकते ती म्हणजे आपण वेगळ्या रंगाचे पेन वापरू शकतो। म्हणजे नवी दिल्ली हा शब्द पहिल्या प्रश्नातलं उत्तर जे आहे ते लाल पेनाने, हिरव्या पेनने किंवा इतर स्केच पेनने आपण लिहू शकतो, लिहिण्याची शक्यता असते। आपण अशा प्रकारच्या चुका करणार नाही त्याची कल्पना आहे, तरी पण आपण वेगळ्या रंगाचे पेन वापरायचे नाहीत। प्रश्न पहिला अ आपण आत्ताच सोडवला, बघितलात आणि त्याच्याविषयीची अधिकची माहिती समजून घेतली आहे। प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। तर इथे 2 स्तंभ आहेत। पहिला आहे व्यक्ती, याच्यामध्ये 4 व्यक्ती दिलेल्या आहेत, आणि दुसरा आहे विशेष, म्हणजे त्या व्यक्तींचं विशेष। इथे 4 त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। पहिला जाल कुपर, टपाल तिकीट अभ्यासक, कुसुमाग्रज, कवी, अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर, अमर शेख, चित्रसंग्राहक। या व्यक्ती आणि त्यांचं विशेष यामध्ये एक जोडी जी आहे ती चुकीची दिलेली आहे, ती आपल्याला शोधायची आहे। तर इथे याचं उत्तर अर्थातच अमर शेख, चित्रसंग्राहक ही जोडी चुकीची आहे। बऱ्याचदा आपण काय करतो की जी जोडी चुकीची आहे त्याच्यासमोर बरोबरचं चिन्ह लिहितो किंवा त्याच्यापुढेच फुलीचं चिन्ह करतो। तर असं न करता आपण इथं मी लिहून दाखवलं त्याप्रमाणे उत्तर अमर शेख, चित्रसंग्राहक ही जोडी चुकीची आहे असं पूर्ण विधान लिहायचं आहे।
प्रश्न दुसरा, टिपा लिहा. यामध्ये 2 टिपा इथे विचारल्या आहेत. त्यापैकी पहिली आहे लिखित साधने आणि दुसरी आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. तर अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना काही आवश्यक सूचना इथे चौकटीत मी खाली दिलेल्या आहेत. पहिली सूचना आहे, प्रश्नाच्या शीर्षकाचा अर्थ थोडक्यात स्पष्ट करा. म्हणजे आता लिखित साधने हा आपला प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं शीर्षक आहे ते, त्या शीर्षकाचा अर्थ थोडक्यात स्पष्ट करायचा आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की अधिक खुलासा करणारे संदर्भ लिहायचे आहेत. म्हणजे लिखित साधने या शीर्षकाचा अधिक खुलासा करता येईल असे संदर्भ जे आपल्या प्रकरणामध्ये समाविष्ट आहेत, असे संदर्भ आपल्याला लिहायचे आहेत. तिसरी सूचना अशी आहे की आपल्या प्रकरणाच्या अनुषंगाने आवश्यक असणारे संदर्भ लिहायचे आहेत. बरेचदा आपण आपल्या प्रकरणाच्या बाहेरचे संदर्भ लिहू शकतो. ते संदर्भ खात्रीशीर नसतात, विश्वासार्ह नसतात. त्यामुळे आपल्या क्रमिक पुस्तकाच्या प्रकरणामध्ये दिलेले जे संदर्भ आहेत तेच संदर्भ वापरणे योग्य ठरते. चौथी गोष्ट अशी आहे की आपलं लेखन कसं पाहिजे, तर आटोपशीर पाहिजे, क्रमवार आणि मुद्देसूद आपण लिहिलं पाहिजे. त्यामुळे आटोपशीर, क्रमवार आणि मुद्देसूद लिहा, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचे चांगले गुण मिळतील. चला तर मग पहिला बघूयात, लिखित साधने. पहिला प्रश्न, टिपा लिहा. मग लिखित साधने म्हणजे काय, त्याचा अर्थ आपण इथे स्पष्ट करायचा आहे. लिखित साधनं कशाला म्हणतात, तर तो अर्थ आपण इथं लिहिणं अपेक्षित आहे. आणि कोणती साधने लिखित साधने म्हणून ओळखली जातात, त्या साधनांचा समावेश आपण आपल्या या उत्तरामध्ये करायचा आहे. की कोणती साधने जी आहेत ती लिखित साधने म्हणून ओळखली जातात, ते आपण इथे लिहायची आहेत. त्यानंतर लिखित साधनांचे उपयोग, फायदे हे सुद्धा आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. लिखित साधने वापरल्याने आपल्याला कोणते फायदे होतात, आपल्याला त्याचे कोणते उपयोग होतात, हे आपण लिहायचं आहे. मग आता ही जी लिखित साधने आहेत त्यामध्ये वृत्तपत्रे असतील, नियतकालिके आहेत, ग्रंथ आहेत, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, कोश, वाङ्मय इत्यादी जी लिखित साधने आहेत, ती साधने जी आहेत ती आपण इथे लिहू शकतो. मग लिखित साधनाचा अर्थ, त्याचं महत्त्व आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. मग आता अलीकडे आपण जे वापरतो इंटरनेट, हे सुद्धा आधुनिक काळातील लिखित साधन आहे. मग ते लिखित साधन कसं असू शकतं हे आता आपण सांगा. आता ज्या माध्यमातून आपलं शिकणं चालू आहे ते माध्यम डोळ्यासमोर आणा. तुम्ही प्रश्न कसे उपस्थित करता, पोस्ट कशा शेअर करता, त्यासाठी कोणतं त्या हँडल तुम्ही वापरता, कुठल्या इंटरफेस आपण वापरतो, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. मग हे इंटरनेटसुद्धा आधुनिक काळातलं लिखित साधन कसं होऊ शकतं हे आपण लिहायचं आहे. आणि या वरील प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहित असताना सुसूत्रता आणि समग्रपणे लिखाण करणे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. तर याचा आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर मग प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे काय आहे. प्रेस म्हणजे ज्या ठिकाणी वृत्तपत्रे छापली जातात त्याला प्रेस असं आपण म्हणतो. आणि लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे, मोलाचं आहे. आपल्याला त्याच्यातून वेगळ्या प्रकारचे संदर्भ समजतात, माहिती मिळते, ज्ञानात भर पडते. मग हे जे आहे ते फक्त आपल्याच प्रादेशिक, स्थानिक एवढेच संदर्भ आपल्याला समजत नाहीत, तर जगातील सर्व प्रकारचे संदर्भ आपल्याला इथे समजतात. तर हे जे सर्व संदर्भ आहेत ते आपल्यापर्यंत आल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्या चुका ज्या आहेत त्या टाळल्या जातात, नवी माहिती मिळते, मनोरंजन होते. अशा कितीतरी गोष्टीमुळे वृत्तपत्रे जी आहेत ती मोठी होतात. त्यानंतर वाचकांपर्यंत जो आहे तो अस्सल आणि विश्वासार्ह मजकूर पोहोचवणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण चुकीचं काही छापलं गेलं तर ती गोष्ट समाजाला, राष्ट्राला त्रासदायक होऊ शकते. त्यामुळे वाचकांपर्यंत जे काही जाणार असेल ते निरखून पारखून गेलं पाहिजे. योग्य आणि विश्वासार्ह, ओरिजिनल, अस्सल
जे आहे तेच मजकूर विश्वासार्ह वाचकांपर्यंत जाणं अपेक्षित आहे. मग ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर वृत्तपत्रांना मग हा जो ज्याला आपण म्हणतो अस्सल जो मजकूर आहे तो मिळतो तरी कुठून, त्यांना देतं कोण? तर मग ती जी संघटना आहे ती संघटना म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही संघटना आहे, संस्था आहे. तर मग प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया जी आहे ही संस्था, व त्या संस्थेचं वेगळेपण कोणतं आहे, तिची स्थापना कधी आणि कोणत्या कारणासाठी झालेली आहे, ही गोष्ट पण आपण या ठिकाणी स्पष्ट करायची. म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या टिपेबद्दलची माहिती आपण अशी उलगडत जाईल अशा प्रकारे ती लिहायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा जो आहे तो कारणे लिहा. याच्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारला आहे की टपाल खाते टपाल तिकिटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. तर जतनाचे प्रयत्न करते, हो करते, मग कशा प्रकारे करते किंवा का करते? तर आपली भारताची संस्कृती, भारताची एकात्मता या दोन्ही गोष्टींचा इथे आपल्याला विचार करायचा आहे. इथे गुलाबी रंगाच्या फॉन्टमध्ये आपण लिहिलं आहे, विविध धर्म, जाती, जमाती, पंथ यांच्या अनुषंगाने सण, उत्सव, समारंभ, चालीरीती, प्रथा, परंपरा आपल्या देशामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं, आपण त्या पाहतो. वरील विविधतेशिवाय भौगोलिक भाषिक भिन्नता असूनही आपण एक असल्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. तर आपल्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार, झारखंड असे विविध घटक राज्य आहेत. भाषा वेगळी आहे, लिपी वेगळी आहे, धर्म वेगळे असल्यामुळे सण, उत्सव, समारंभ वेगळे आहेत. पेहराव, पोशाख, अन्न याच्यामध्ये भिन्नता आहे. भाषिक भिन्नता असण्याबरोबरच भौगोलिक भिन्नतासुद्धा आपल्याला आपल्या देशामध्ये दिसते. म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जर आपण संपूर्ण भारत बघितला तर विविध प्रकारची भिन्नता आपल्याला दिसते. तरीही आपण सारे एक आहोत असं सर्वांना वाटणं म्हणजे आपली भारताची एकात्मता होय. मग ही एकात्मता टिकवण्यासाठी टपाल तिकीटं जी आहेत ती खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात. टपाल तिकिटांच्या माध्यमातून काही संस्कृतीची देवाणघेवाण किंवा त्याचं संदेशाचं वहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात म्हणजे देशाच्या सर्व भागामध्ये होतं. त्यामुळे प्रत्येकाला या गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतात. या आपल्या देशाच्या वैभवाच्या गोष्टी आहेत, बाबी आहेत असं त्यांना वाटतं. मग ताजमहाल असेल, अजिंठा वेरूळची लेणी असतील, सचिन तेंडुलकरचं चित्र असेल किंवा मोर हा राष्ट्रीय आपला पक्षी असेल किंवा मेजर ध्यानचंद हे आपले राष्ट्रीय खेळाडू असतील, असे जे आहेत ते सर्व आपल्या भारतीयांना समजतात, आपलेच आहेत, या आपल्याच गोष्टी आहेत, ही आपली संपत्ती आहे, हे आपलं वैभव आहे, ही भावना सर्व भारतीयांमध्ये निर्माण होते. त्यानंतर भारत व जग जे आहे त्यांचं परस्पर संबंध विविध अंगांनी होणारं जे परिवर्तन आहे याच्या जाणीवा या टपाल तिकिटाच्या माध्यमातून विकसित होतात. यावरती आपल्याला काही लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर राष्ट्राचा सन्मान म्हणून गौरविले गेलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं व्यक्तिविशेष आपल्याला या ठिकाणी नोंदवण्याची आवश्यकता आहे. इथे आत्ता सांगितलं त्याप्रमाणे आपण भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकर दिदी यांच्यासारख्या काही व्यक्ती असतील, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यासारख्या आपले राष्ट्रपुरुष असतील तर यांच्याविषयीचा आपण काही उल्लेख या ठिकाणी करू शकतो की ज्याचा संबंध आपल्या या टपाल खाते टपाल तिकिटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा आणि एकात्मतेच्या जतनाचे प्रयत्न करते. याच्यासाठी पूरक ठरणारे मुद्दे आपल्या उत्तरामध्ये आपण नोंदवू शकतो. प्रश्न तिसरा कारणे लिहा हा आपण पाहत आहोत. त्याच्यामधलं दुसरं कारण जे आहे ते आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. मग दृकश्राव्य माध्यमे ही आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी कशा प्रकारे महत्त्वाची असतात असा आपण विचार करूयात. दृक म्हणजे दिसणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे, आणि दृकश्राव्य म्हणजे अशा प्रकारचं माध्यम की ज्याच्यातून आपल्याला ऐकायलाही येतं आणि दिसतंही. अशी माध्यमं कोणती आहेत? ही माध्यमं आपण लिहायची आहेत. मग या दृकश्राव्य माध्यमांचं कार्य कसं चालतं या संदर्भामध्ये थोडी माहिती आपण लिहिणार आहोत. मग या दृकश्राव्य माध्यमांचे उपयोग, त्याचे फायदे कोणते आहेत,
मग हे फायदे म्हणजे समाजाच्या, राष्ट्राच्या व व्यक्ती यांच्या दृष्टीने आपण विचार करून इथे लिहायचा आहे. विद्यार्थ्यांनो, वरील मुद्द्यांचा अंतर्भाव आपल्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण देतो तेव्हा ती उत्तरं देताना करणे आवश्यक आहे. ही बाब तुम्ही ध्यानात घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण पहिले, इतिहासाची साधने याचा स्वाध्याय सोडवला आहे. हा स्वाध्याय तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लिहिता येईल. प्रश्न समजून घेणे आणि त्यानुसार उत्तर लिहिणे याचा संबंध चांगले गुण मिळवणे याच्याशी असतो. तर तुम्ही हे सर्व व्यवस्थित समजून घेतलं असेल अशी अपेक्षा आहे, आशा आहे. प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे लिहा, आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित अभ्यास करा. धन्यवाद.